विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यामधील सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या 3 पद्धती आपण पाहिल्या. पहिली पद्धत एलिमिनेटिंग मेथड, दुसरी ग्राफिकल मेथड आणि तिसरी डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. नाउ the next point of this chapter is equations reducible to a pair of linear equations in two variables. म्हणजेच काही दिलेले इक्वेशन्स हे लिनियर इक्वेशन्स नसतात, परंतु त्याचं कन्वर्शन आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये करून ती इक्वेशन्स आपल्याला सोडवता येतात. एक्झाम्पल, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. And second equation is 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to minus 2. These two equations are not linear equations, but we can convert them into linear equations. तर यामध्ये आपण हे जे इक्वेशन आहे हे याप्रमाणे मांडलाय पहा. 10 into 1 upon x plus y plus 2 into 1 upon x minus y is equal to 4. And second is 15 into 1 upon x plus y minus 5 into 1 upon x minus y is equal to minus 2. याला एक नंबरचं इक्वेशन म्हटलं आणि याला 2 नंबरचं इक्वेशन आपण म्हटलं. आता यामध्ये आपण 1 upon x plus y ची किंमत आपण m घेणार आहोत आणि 1 upon x minus y ची किंमत आपण n घेणार आहोत. रिप्लेस 1 upon x plus y by m and 1 upon x minus y by n. आपण दिलेल्या इक्वेशन्स मध्ये या किमती टाकल्या. सो वी गेट 10m plus 2n is equal to 4. This is third equation. 15m minus 5n is equal to minus 2. This is fourth equation. आता आपण ज्या सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या आपण पद्धती पाहिल्या त्यामधील पहिली पद्धत एलिमिनेटिंग मेथड, त्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. त्यासाठी मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and इक्वेशन 4 by 2. कशासाठी केलं आपण तर व्हेरिएबल n चे जे कोएफिशियंट्स आहेत ते कोएफिशियंट्स इक्वल करण्यासाठी आपण इक्वेशन 3 ला 5 ने गुणणार आहोत आणि इक्वेशन 4 ला 2 ने गुणणार आहोत. सो वी गेट इक्वेशन 3 ला आपण 5 ने गुणलं म्हणजे आपल्याला काय मिळेल 50m plus 10n minus is equal to 20. This is fifth equation. तसंच फोर्थ इक्वेशनला आपण 2 ने गुणू म्हणजे प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं आहे. सो वी गेट 30m minus 10n is equal to minus 4. This is sixth equation. Now we add equation 5 and 6. म्हणजेच आपण या दोन्ही इक्वेशनची बेरीज करणार आहोत. मग आपल्याला काय मिळेल 50m plus 30m is equal to 80m is equal to आता प्लस 10n आणि मायनस 10n यांची किंमत 0 झाली इज इक्वल टू 20 minus 4 is equal to 60. Therefore m is equal to 60 upon 80 is equal to 1 upon 5. याला सोपं रूप दिलं आपण 16 × 16 16 पंच 80 is equal to 1 upon 5. So m is equal to 1 upon 5. Now we put m is equal to 1 upon 5 in equation 3. म्हणजेच m is equal to 1 upon 5 ही किंमत आपण इक्वेशन 3 मध्ये टाकणार आहोत. तर 3 नंबरचं इक्वेशन काय आहे 10m plus 2n is equal to 4. 10 into 1 upon 5 plus 2n is equal to 4. इथे 5 ने 10 ला भाग दिला आपण 5 × 1 5 5 2 10. Therefore 2 is equal to 2n is equal to 4. Therefore 2n is equal to 2. 4 minus 2 2. Therefore n is equal to 2 upon 2 is equal to 1. So we get n is equal to 1. आता आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. but
we take 1 upon x plus y, we replace 1 upon x plus y by m and 1 upon x minus y by n. आता परत आपण ह्या किमती m ची किंमत आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, but m is equal to 1 upon x plus y. Therefore 1 upon 5 is equal to 1 upon x plus y. तिरकस गुणाकार केला आपण इथे, so we get x plus y is equal to 5 and n is, आता n ची व्हॅल्यू सुद्धा टाकायची, n is equal to 1 upon x minus y. Therefore 1 is equal to 1 upon x minus y. Therefore x minus y is equal to 1. And equation 7 and 8. So x plus x is equal to 2x plus y minus y 0 is equal to 5 plus 1 is equal to 6. So we get 2x is equal to 6. Therefore x is equal to 6 upon 2 is equal to 3. So we get x is equal to 3. Now we put x is equal to 3 in equation 7. x is equal to 7 ही x is equal to 3 ही किंमत आपण 7 नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण टाकणार आहोत. तर 7 नंबरचं इक्वेशन काय आहे, x plus y is equal to 5. मग तिथे आपण x ची व्हॅल्यू 3 टाकली, 3 plus y is equal to 5. So y is equal to 5 minus 3 is equal to 2. So we get y is equal to 2. मग आपल्याला x is equal to 3 and y is equal to 2 हे सॉल्युशन्स आपल्याला मिळाले. Therefore solution of the given equations is xy is equal to 3, 2. अशा प्रकारे आपल्याला जी इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये नसतात परंतु ती आपल्याला त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून अशी उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. Point of this chapter is application of simultaneous equations. म्हणजेच आपल्याला शाब्दिक उदाहरणं जर दिलेली असतील तर आपण लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स ही कशी सोडवायची, म्हणजेच आपल्याला याचं उपयोजन आपल्याला करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन्सचं. आता त्यासाठी आपण उदाहरण घेतलंय बघा, द सम ऑफ फादर्स एज अँड twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर या उदाहरणामध्ये आपल्याला फादर आणि सन यांची आत्ताची सध्याची वय आपल्याला काढायची आहे. आता उदाहरण सोडवत असताना अशा प्रकारची उदाहरण सोडवत असताना आपल्याला ज्या दोन गोष्टी विचारलेल्या आहेत की वडिलांचं आणि मुलाचं वय आपल्याला विचारलं आहे, तर त्यासाठी आपण दोन अक्षरं मानून घ्यायची, कोणतेही दोन अक्षरं आपण मानून घ्यायची. लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर्स बी एक्स and the present age of sons be y years. म्हणजेच आपण वडिलांचं सध्याचं वय x मानलं आणि त्यांच्या मुलाचं सध्याचं वय y वर्ष आहेत असं आपण मानलं. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिली आहे उदाहरणामध्ये, द सम ऑफ फादर्स एज अँड फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजेच वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज आपल्याला 70 दिलेली आहे. यावरून आपण इक्वेशन मांडून घ्यायचं. तर आता इक्वेशन काय मिळतं आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन, x plus 2y is equal to 70. This is for इक्वेशन नंबर फर्स्ट. तसंच आपल्याला उदाहरणामध्ये दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर and add it to the age of his son, the sum is 95. म्हणजेच सेकंड कंडिशन वरून आपल्याला काय म्हणता येईल, डबल द एज ऑफ फादर म्हणजे 2x
प्लस his son's age म्हणजे प्लस y इज इक्वल टू 95. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं 2x प्लस y इज इक्वल टू 95. दिस इज सेकंड इक्वेशन. आता असे दोन इक्वेशन आधी आपण मिळवून घ्यायचे आणि आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या तीन पद्धती आपण शिकलो आहोत. एलिमिनेटिंग मेथड, डिटर्मिनंट मेथड आणि ग्राफिकल मेथड. ह्या तीनही पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपण जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सच्या किमती आपण काढायच्या आहेत. आता इथे आपण डिटर्मिनंट मेथडने हे उदाहरण सोडवणार आहोत. लेट्स सॉल्व इक्वेशन 1 and 2 बाय डिटर्मिनंट मेथड. आता डिटर्मिनंट मेथड ने उदाहरण सोडवण्यासाठी आपण हे जे पहिलं इक्वेशन आहे हे a1x plus b1y इज इक्वल टू c1 या इक्वेशन्सचे आपण कंपेअर करून a1, b1 आणि c1 च्या किमती काढायच्या. a1 इज इक्वल टू 1, b1 इज इक्वल टू 2 and c1 इज इक्वल टू 70. तसंच जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 या इक्वेशनशी कंपेअर करून a2, b2 आणि c2 च्या किमती आपण काढल्या. a2 इज इक्वल टू 2, b2 इज इक्वल टू 1 and c2 इज इक्वल टू 95. d इज इक्वल टू a1, a2, b1, b2 हा डिटर्मिनंट आपल्याला असतो. यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकायच्या 1, 2, 2, 1. याच्यामध्ये यांचा गुणाकार करायचा 2 into 2 minus 1 into 1 is equal to 2 into 2 4 minus 1 into 1 1. 4 minus 1 is equal to 3. म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट d ची किंमत आपल्याला मिळाली 3. आता आपण dx ची व्हॅल्यू काढू. dx is equal to c1 c2 b1 b2. म्हणजेच फर्स्ट कॉलम इज c1 c2 अँड सेकंड कॉलम इज b1 b2. आता याच्यामध्ये सुद्धा आपण यांच्या किमती आपण टाकून घ्यायच्या. इज इक्वल टू 70, 95, 2, 1. यांचा गुणाकार करायचा 95 into 2 minus 70 into 1 is equal to the 95 into 2 190 minus 70 into 1 is equal to 70. म्हणजेच 190 minus 70 is equal to 120. आता आपण dy ची व्हॅल्यू काढू. dy is equal to फर्स्ट कॉलम इज a1 a2, सेकंड कॉलम इज c1 c2 इज इक्वल टू. आता यांच्या व्हॅल्यूज आपण टाकून घेऊ. 1, 2, 70, 95. यांचा गुणाकार करायचा 2 into 70 minus 1 into 95. 2 into 70 140 minus 1 into 95 is equal to 95. म्हणजेच 140 minus 95 is equal to 45. आता आपल्याला d ची किंमत मिळाली 3, dx ची किंमत मिळाली 120 and dy is equal to 45. आता आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या. Therefore x is equal to dx upon d is equal to 120 upon 3. dx ची व्हॅल्यू 120 and d ची व्हॅल्यू आहे 3. 120 upon 3 we get 40. Therefore x is equal to 40. y is equal to dy upon d is equal to dy ची व्हॅल्यू 45 and d ची व्हॅल्यू आहे 3. 45 upon 3 is equal to 15. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. x म्हणजे काय मानलं होतं आपण? फादर्स एज and y म्हणजे सन्स एज. मग आपल्याला काय मिळालं? फादर्स एज इज 40 and his son's present age is 15 years. खाली उत्तर लिहायचं. फादर्स प्रेझेंट एज इज 40 years and his son's present age is 15 years. अशा प्रकारे आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स याचा उपयोग करून आपल्याला शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपल्याला सोडवता येतात.